श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. अहो अर्जुनाची पांते, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली उभी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील असून पहिल्या अध्यायाची 62व्या क्रमांकाची उभी आहे. ही उभी माऊलींनी श्रोत्यांना म्हणजेच आपणाला केलेली एक विनंती आहे. ही ओवी खूप नम्रतेने ज्ञान ऐकावं अशा प्रकारची वृत्ती आपल्याला शिकवत असते. काय म्हणतात माऊली? हे संतजन हो, तुम्ही अर्जुनासारखे आहात. जसं अर्जुन श्रीकृष्णाचे ज्ञान ऐकण्यासाठी पात्र होता, तसं तुम्हीही या ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत प्राशन करण्यास पात्र आहात. म्हणूनच तुम्ही या तत्वज्ञानापर्यंत येऊन पोचले आहात, म्हणजेच अर्जुनाच्या पंक्तीला बसलेले आहात. आता कृपा करून एकाग्रतेने लक्ष देऊन ऐका. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की हे ज्ञानामृत प्राशन करण्यासाठी नक्की अर्जुनाकडे काय योग्यता होती, काय पात्रता होती, ते आपण समजून घेऊया. पहिली पात्रता, ज्ञानार्जन करण्यासाठी ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. दुसरी पात्रता, अंगी अहंकार नाही पाहिजे. तिसरी पात्रता, मन शांत पाहिजे. चौथी पात्रता, अंगी नम्रता पाहिजे. पाचवी पात्रता, सत्य म्हणजेच सार जाणण्याची सतत तळमळ पाहिजे. सहावी पात्रता, गंभीर व स्थिर अंतःकरण पाहिजे. सातवी पात्रता, चित्त हलके आणि वासनेला बाजूला सारून ऐकावे लागते. ही झाली पात्रता. पण माऊली त्यानंतर अवधान द्यावे असे सुद्धा सुचवतात. कारण हे ज्ञानेश्वरीचे अमृत खूप दुर्मिळ आहे. हे शब्दाच्या पलीकडील आहे, इंद्रियांना न भोगता येणारे आहे. जे विरक्ताहून विरक्त असणारे संत ते सुद्धा ह्या ज्ञानामृताची अपेक्षा करतात. वेदाचे, महाभारताचे, गीतेचे मंथन करून काढलेले हे ज्ञानरूपी साजूक तूप आहे. आणि म्हणूनच माऊली आजच्या ओवीत म्हणतात, अहो अर्जुनाची पांती, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अहो तुम्ही सर्वजण अर्जुनाच्या पंक्तीत बसलेले आहात. तुम्ही त्या योग्यतेचे आहात, किंवा जे कोणी अर्जुनाच्या योग्यतेचे असतील त्यांनी कृपया माझ्याकडे लक्ष द्या. आता तुम्हाला जे ज्ञानार्जन द्यायचं आहे, वाढायचं आहे, त्याची पूर्ण तयारी मी केलेली आहे. फक्त तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अवधान द्या, असं माऊली नम्रतेने सांगतात. आजचं ओवी चिंतन इथेच संपलं. जर आपल्याला ही ओवी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.